कुठेतरी आपले स्किल वाढवलेच पाहिजेत कारण टायपिंग स्किल हे स्टार्टिंग स्किल आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुमचं GCC TBC टायपिंग परीक्षा ही पूर्ण झालेली आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं 30, 40, 50 अगदी 60 पर्यंत स्पीड जातं. त्यांची एक्झाम पास आहे, त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहेत. मात्र नोकरी खूप मोठा प्रश्न आहे. अनेक विद्यार्थ्यांनी मला कमेंटद्वारे सांगितलं, अनेक विद्यार्थी मेल करत आहेत, की सर आम्हाला नोकरी मिळत नाही. मिळालीच तर ती अपेक्षेपेक्षाही खूप कमी पगाराची आहे. मग आम्ही नक्की काय करू जेणेकरून आम्हाला कुठेतरी लवकरात लवकर नोकरी मिळू शकेल किंवा अपेक्षा एवढा तरी कमीत कमी पगार मिळू शकेल. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण मी तुम्हाला अशाच काही 5 स्किल सांगणार आहे ज्या तुम्हाला सॅलरी इन्क्रीज करण्यासाठी मदत करतील किंवा लवकरात लवकर कुठेतरी जॉब मिळण्यासाठी मदत करतील. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच तुम्ही किती स्पीड पर्यंत टायपिंग करू शकता हे नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. सर्वात पहिलाच रियालिटी चेक सांगतो तुम्हाला मित्रांनो. खूप सारे विद्यार्थी हाच विचार करत असतात की सर आमचं टायपिंग झालं मग आता संपलं. मित्रांनो, असे नाही. टायपिंग स्किल हे एंडिंग स्किल नाही. टायपिंग स्किल हे स्टार्टिंग स्किल आहे. हे तुम्ही वेगळ्या अँगलनी विचार करा मित्रांनो. टायपिंग हे सुरुवातीचं स्किल आहे, ते शेवटी असणारं स्किल नाही. त्यामुळे आपण आता स्वतःला अपग्रेड करण्याकडे कुठेतरी वाटचाल केलीच पाहिजे. कुठेतरी आपले स्किल वाढवलेच पाहिजेत कारण मार्केट हे स्किल बेस्ड आहे. मित्रांनो, हे पण लक्षात ठेवा. आपलं जॉब मार्केट हे पूर्णपणे स्किल बेस्ड आहे. जर आपल्याकडे स्किल असतील तर आपल्याला पटपट जॉब मिळू शकतील. इव्हन आपल्याला अपेक्षा असणाऱ्या सॅलरी पेक्षाही अधिक इन्क्रिमेंट या सर्व गोष्टी मिळू शकतील. मग याच्यासाठी कोणकोणते स्किल अपेक्षित आहे? तर मित्रांनो, यामधील सर्वात पहिलं स्किल आहे ते म्हणजेच एक्सेल. हो मित्रांनो, बरोबर आहे, एक्सेल. जर तुम्ही टायपिंग बरोबर एक्सेल शिकलात तर खूप काही गोष्टी करू शकतात. मग एक्सेल मध्ये नक्की शिकायचं काय? एक्सेल मध्ये सर्वात पहिल्यांदा तुम्ही शिकायचं पिव्होट टेबल. त्याच्यानंतर तुम्हाला व्ही लुकअप असेल, एक्स लुकअप असेल, कुठेतरी तुम्हाला एनालिसिस करणं असेल, डेटा एंट्री करणं असेल, या सर्व गोष्टी एक्सेल मध्ये जमल्या पाहिजेत. जर का तुम्हाला या सर्व गोष्टी व्यवस्थित आल्या आणि तुमचं टायपिंग असेल तर तुम्ही सुरुवातीला डेटा एंट्री ऑपरेटर, हळूहळू आपण पुढे पुढे जात MIS एक्झिक्युटिव्ह सुद्धा बनवू शकता. याच्यानंतर आपण एंट्री लेवलवरती कुठेतरी आपण डेटा अनालिस्ट म्हणून पुढे काम करू शकता. त्यामुळे मित्रांनो, जर का तुम्हाला एक्सेल येत नसेल तर तुम्ही लवकरात लवकर एक्सेल शिकून घ्या. तुम्ही एक्सेलला कमी समजू नका. टायपिंग बरोबर तुम्ही कुठेतरी स्वतःला स्किल अपग्रेड करण्यासाठी एक्सेलकडे पाहणं खूप आवश्यक आहे कारण आत्ताचा जमाना हा डेटावरतीच आहे. सो डेटा हा खूप साऱ्या कंपन्यांनी आजही एक्सेल वरतीच घेतला जातो. एक्सेल वरती त्याचं काम असतं. एक्सेल जर तुमच्याकडे आला तर कमीत कमी 15 ते 22 हजारापर्यंत सॅलरी ही मिळू शकते. कारण मार्केटमध्ये एक्सेल वरती खूप सारी जॉब अवेलेबल आहेत. याच्यासाठी तुम्ही ग्रॅज्युएट असणं असं काही अपेक्षित नाही. मात्र तुम्ही 12वी जरी पास असाल तरी देखील हे चालू शकतं. याच्यानंतर मात्र जर तुम्हाला पुढे ॲज अ ॲनालिस्ट म्हणून कुठे जॉब करायचा असेल कारण तुमच्याकडे एक्सपिरियन्स आला MIS एक्झिक्युटिव्ह म्हणून तुमच्याकडे आता अनुभव आलेला आहे,
तुमची अपेक्षा आहे की सर आता याच्याही पुढे आम्हाला कुठेतरी काम करायचं आहे आणि जर मोठ्या ठिकाणी जायचं असेल तर ग्रॅज्युएशन मस्ट आहे. मग तुम्ही ग्रॅज्युएट होताच कुठेतरी तुम्हाला ॲज अ ॲनालिस्ट म्हणून तुम्ही स्वप्न पाहत असाल, तर तुम्ही पॉवर BI, त्याचबरोबर काही ठिकाणी टॅब्ल्यू, काही ठिकाणी तुम्हाला पायथॉन, Google वगैरे खूप साऱ्या गोष्टी आहेत. जर याच्याकडे वळायचं असेल, तर ॲज अ ॲनालिस्ट तुम्ही एक्सेल नंतर पॉवर क्वेरी आणि पॉवर BI या गोष्टी जरी बेसिक लेव्हलवरती शिकल्या, तरी भविष्यात खूप साऱ्या जॉब रिक्वायरमेंट आहेत. खूप साऱ्या संधी तुमच्याकडे चालून येतील ॲज अ ॲनालिस्ट, ॲज अ MIS एक्झिक्युटिव्ह. कारण तुम्ही टायपिंग नंतर काहीतरी स्वतःमध्ये स्किल अपग्रेड केलेले आहेत. या सर्व गोष्टी जरी खूप साऱ्या हाय लेव्हलच्या असतील मित्रांनो, तरी किमान तुम्ही आता टायपिंग तुमचं परफेक्ट आहे, तर कुठेतरी तुम्ही कमीत कमी एक्सेल तरी शिकलंच पाहिजे. कारण टायपिंग प्लस एक्सेल खूप ठिकाणी ऑफिसमध्ये मस्ट आहे. यानंतर मित्रांनो पुढचं स्किल मी तुम्हाला सांगतोय, ते म्हणजेच टायपिंग झाल्यानंतर तुम्हाला एक्सेल बरोबर टॅली शिकता आलं, तर ते देखील खूप छान स्किल आहे. टॅली का? कारण तुमचं ऑलरेडी टायपिंग झालेलं आहे आणि तुम्ही टॅली का करायचं? कारण ऑलरेडी आपल्याला कीबोर्डवरती ॲक्युरसी आलेली आहे. कीबोर्डवरती आपलं स्पीड बसलेलं आहे. त्यामुळे जर आपण टॅली केलं, तर आपण भविष्यात GST रिटर्न करू शकतो. त्याचबरोबर अकाउंटंट म्हणून काम करू शकतो. कुठेतरी आपण अकाउंटंट एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करू शकतो. एखाद्या छोट्या कंपनीमध्ये सुद्धा ॲज अ अकाउंटंट आपण काम करू शकतो. खूप सारे जॉब संधी उपलब्ध आहेत. खूप साऱ्या रिक्वायरमेंट आहेत कंपनीमध्ये, मार्केटमध्ये. मात्र आपल्याकडे अडचण अशी आहे, की आपण स्वतःला स्किल अपग्रेड करण्याच्या विचाराने पाहतोच नाही. आपल्याकडे जेवढं आहे त्याच्यावरतीच आपण विचार करतोय मित्रांनो. जर आपण टॅली प्लस टायपिंग या कॉम्बिनेशनकडे पाहिलं तर साधारण 18,000 ते 25,000 पर्यंत सुद्धा सॅलरी मिळू शकते. ॲज अ एक्सपिरियन्स पर्सन ती 25 ते 30 पर्यंत सुद्धा जाऊ शकते. त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही कॉमर्स बॅकग्राऊंडमधून असाल, तर नक्कीच तुम्ही टॅली आणि टायपिंग या कॉम्बिनेशनमध्ये गेलं पाहिजे. जर तुमची अपेक्षा असेल, सर आम्ही ॲडव्हान्स एक्सेल, टॅली आणि टायपिंग ॲज अ बेस्ट कॉम्बिनेशन. जेवढे स्किल आपण शिकू, तेवढे खूप सारे कमी आहेत मित्रांनो. जेवढं शक्य आहे तेवढं स्वतःला स्किल अपग्रेड करण्याकडे घेऊन चला. कारण मार्केटमध्ये स्किल बेस्ड लोकांचीच आवश्यकता आहे. तुम्ही जर याला नुसतं टायपिंग म्हटलं, "तुला एक्सेल येतं का?" तुम्ही म्हटला, "नाही, मला फक्त टायपिंग येतं." तर ते डायरेक्ट म्हणतील, "तुमचा इंटरव्ह्यू." का बरं? कारण तुमच्याकडे फक्त टायपिंग आहे, कोणतेही स्किल नाही. ते म्हटले, "तू बी.कॉम झालं." "येस." "मग सांग मला GST रिटर्न कसं करायचं? TDS कसे कापायचे? कसे भरायचे?" तुम्हाला त्याच्याबद्दल कल्पना नाही. कारण आपलं टॅली झालेलं नाही. आपल्याला कोणतेही टॅक्सेशन्स माहिती नाही. तर मग कुठेतरी आपले स्किल कमी आहेत. मग साहजिक आहे आपल्याला कोणतीही कंपनी अप्रोच करणार नाही. यानंतर मित्रांनो तिसरं स्किल मी सांगतोय. तिसरं स्किल म्हणजे आपल्याला ऑफिस ऑटोमेशन आणि डेटा एंट्री जमलीच पाहिजे. ऑफिस ऑटोमेशन प्लस डेटा एंट्री. आपण आता डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून नाही पाहत. आपण ऑफिस ऑटोमेशन म्हणून पण नाही पाहत. या दोघांचं कॉम्बिनेशन पाहतोय. कोणत्याही ऑफिसमध्ये गेलं तर वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट या सर्वांची उपलब्धता आहेच आहे. मग याच्यावरती कामही करता आलं पाहिजे. फाईल हँडलिंग असेल, PDF असतील, या सर्व गोष्टी खूप साऱ्या लोकांना येत नाही. आपल्या GCC, TBC टायपिंगमध्ये सुद्धा आपल्याला वर्ड प्रॉपर शिकवला जातो. कारण आपल्याला कोणत्याही एक्स्ट्रा कोर्सची गरज नाही. GCC, TBCमध्येच आपल्याला वर्ड हे अगदी MSCIT प्रमाणे शिकवला जातो. एक्सेल शिकवला जातो, पॉवर पॉइंट शिकवला जातो. आपल्याला त्याचबरोबर सर्व गोष्टीही प्रॅक्टिकल सहित शिकवल्या जातात. मग मित्रांनो आपल्याला कोणताही एक्स्ट्रा कोर्स करण्याची गरज नाही. मात्र जे येतं ते प्रॉपर करा. वर्ड एकदम प्रॉपर करा. कारण अनेक ठिकाणी वर्डमध्ये सगळं फायलिंगचं काम चालतं. PPT असतील, पॉवर पॉइंट असतील, एक्सेल असेल, या जर गोष्टी केल्या, त्याच्याबरोबर डेटा एंट्री सुद्धा आपण जर केली, प्लस आपलं टायपिंग तर आहेच आहे, तर नक्कीच कुठे ना कुठे
आपल्याला साधारण 15 ते 22,000 पर्यंत पगार सॅलरी ही मिळू शकते. यानंतर मी तुम्हाला फ्युचर स्कोप असणारी चौथी स्किल सांगतोय मित्रांनो. आता तुम्ही टायपिंग बरोबर तुमचं ग्रॅज्युएशन देखील कंप्लीट असेल आणि कुठेतरी तुम्हाला अजून एक्स्ट्रामध्ये विचार करायचा असेल तर तुम्ही बेसिक लेव्हलवरती ॲज अ डेटा ॲनालिस्ट विचार करू शकता. यामध्ये तुम्हाला बेसिक लेव्हलवरती एक्सेल येणं अपेक्षित आहे. एक्सेलमध्ये तुम्ही पिव्होट टेबलवरती मास्टर की केलेली असली पाहिजे. पिव्होट टेबल त्याचबरोबर तुम्हाला व्हीलूकअप, एक्स लुकअप त्याचबरोबर इंडेक्स, मॅच यांच्यावरती देखील तेवढाच प्रॉपर फोकस करता आला पाहिजे. याच्याबरोबर तुम्ही पॉवर क्वेरी, पॉवर BI, Google एनालिटिक्स त्याच्याबरोबर काय तुम्ही टॅब्यू जर प्रोग्रामिंग फील्डमध्ये तुम्हाला थोडाफार अनुभव असेल तर SQL, पायथन, आर लँग्वेज यांचा देखील तुम्ही विचार करू शकता. तुम्ही बेसिक लेव्हलवरती ॲज अ एंट्री लेव्हलवरती कोणत्याही कंपनीमध्ये टायपिंग प्लस हे जर स्किल दाखवले बिगिनर लेव्हलवरती, बेसिक लेव्हलवरती तुम्ही ॲज अ ॲनालिस्ट म्हणून जाऊ शकता आणि मिनिमम सॅलरी बेसिक लेव्हल डेटा ॲनालिस्ट, एंट्री लेव्हल डेटा ॲनालिस्ट 20,000 प्लस सॅलरी सहज मिळू शकते. त्यामुळे मित्रांनो तुम्ही टायपिंग प्लस या सर्व स्किलचा विचार करू शकता. नक्कीच तुम्ही विचार करावा. यानंतर मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो फ्युचर रेडी असा शेवटचा स्किल. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांकडे स्किल आहेत, मात्र ज्यावेळेस आपण एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जातो, इंटरव्ह्यूला गेल्यानंतर असे प्रश्न येतात की तुमच्याकडे स्किल आहे पण ते तुम्हाला ऑफिसमध्ये वापरता येतील का? आमच्या ऑफिसची सर्व मॅनेजमेंटची जी काही कामं आहेत ती कामं करता येतील का? तर प्रश्नचिन्ह उभा राहतं आपल्याकडे. कारण आपल्याला ऑनलाईन पोर्टल कसे हँडल करायची कल्पना नसते. Googleचे काही टूल कसे वापरायची कल्पना नसते. Google डॉक्स, Google शीट, Googleचे खूप सारे टूल आहेत, जे ऑनलाईन काम करतात. ते आपल्याला कल्पना नाही त्याच्याबद्दल. ईमेल कसे पाठवायचे आपल्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माहिती नाही. प्रोफेशनल पद्धतीने कसं काम करायचं कल्पना नाही. ऑनलाईन पोर्टल, त्या कंपनीचं काही सोशल मीडिया हँडलिंग असते. तर या सर्व गोष्टी सुद्धा आपल्याला कुठेतरी माहिती करून घेणं अपेक्षित आहे. याच स्किलला म्हणतात डिजिटल ऑफिस स्किल. डिजिटल ऑफिस स्किल सध्या खूप हाय डिमांडमध्ये आहेत. खूप अगदी खूप डिमांडमध्ये आहेत मित्रांनो. त्यामुळे तुम्ही या स्किलला कुठेही इग्नोर करायच्या भानगडीत पडू नका. खूप सारे लोकं याला इग्नोर करतात आणि परिणामी इंटरव्ह्यूमध्ये फेल होतात. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये असे एकूण 5 स्किल पाहिले. पुन्हा एकदा आपण त्याला रिवाइज करूया. पहिलं स्किल होतं मित्रांनो एक्सेल, दुसरं स्किल होतं आपलं टॅली, तिसरं स्किल होतं आपलं ऑफिस ऑटोमेशन, चौथं स्किल आहे बेसिक लेव्हल, एंट्री लेव्हल डेटा ॲनालिस्ट आणि 5वं स्किल होतं डिजिटल ऑफिस स्किल. एकूण 5 स्किल पाहिले मित्रांनो. पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रिझ्यूमे कसा बनवावा. कारण रिझ्यूमे जर आपला प्रॉपर नसेल तर कोणतीही कंपनी आपल्याला अप्रोच करणार नाही, मेल करणार नाही किंवा फोनही करणार नाही. मग नक्की कसा रिझ्यूमे असावा याच्यावरती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलतोय. जर अजून तुम्हाला कोणते व्हिडिओ हवे असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. याच्यामधील कोणतं स्किल माझ्याकडून शिकायचं असेल तर ते देखील सांगा. सध्या तरी आपण इथेच थांबूयात. चॅनलवरती पहिल्यांदाच असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओसाठी एक लाईक करा आणि हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.